आणि मुकेशजी यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. यानंतर दिनकर भोसले कम सचिन खेडेकर याला विनंती की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नाशिक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वर्ष दुसरे, त्याचे आश्रयदाते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ, महाराष्ट्र राज्य आरोग्य राज्यमंत्री शोभाताई बच्छाव, स्थानिक हिरो आमदार बबनराव, उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व सत्कार मूर्ती, मित्रांनो आणि मैत्रिणींनो, गेल्या वर्षी नाशिकमध्ये पहिला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. त्यावेळेचं पहिलं आमंत्रण मुकेशजींनी मला दिलं होतं. त्यावेळेला काहीतरी शूटिंग निघालं म्हणून येता आलं नाही. पण जेव्हा आमंत्रण आलं तेव्हा खरं तर आश्चर्य वाटलं की दादासाहेब फाळकेंच्या कर्मभूमीत, जन्मभूमीत आजवर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घडला नाही. भारतातील चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेबांच्या गावी आजवर एकही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव झाला नाही. याचं खरं तर त्यावेळेला खूप आश्चर्य वाटलं की आज नाशिकमध्ये जी नाट्य पंढरी आहे, जी चित्रपटाची जननी आहे, त्या नाशिकमध्ये हा योग गेल्या वर्षीपासून आला. ह्याचा मनापासून आनंद आहे. आणि आनंद अशा करताय की नाशिक ही तात्यासाहेबांची, कुसुमाग्रजांची कार्यभूमी आहे. आज इतकी महत्वाची मंडळी या नाशिक शहरात राहतात. इथं वाङ्मयाचा इथे एक पूर्ण वारसा लाभलेलं हे शहर आहे आणि इतकी जाणकार मंडळी या शहरात राहतात. आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गेल्या वर्षीच सुरू झाला. आज त्याचा आनंद जरी असला तरी त्याला खूप उशीर झाला हे इथं नमूद करावं असं वाटतं. आज ज्यांच्या अथक प्रयत्नांनी हा आंतरराष्ट्रीय महोत्सव इथं संपन्न होतोय ते मुकेश कणेरी, त्यांचे आश्रयदाते छगनरावजी. आज जसं मनोज म्हणाला तसं की प्रत्येक कलेला राजाश्रय लागतो आणि तो राजाश्रय आपल्या शासनानं दिला. प्रत्येक कलाकाराला प्रोत्साहन लागतं, ते प्रोत्साहन आज आपल्याकडे शासनानं दिलं. याचा आनंद शब्दात वर्णन करणं कठीण आहे. आज कलाकार, त्याचं आयुष्य, त्यांनी केलेलं काम, या सगळ्याला पैशांकरताही जास्त प्रोत्साहनाची आणि प्रेक्षकांची गरज असते. आज एखादा कलाकार त्याला मिळालेल्या 10 रिॲक्शन्स वरती पुढचं सगळं आयुष्य काढू शकतो. आज त्याला त्यावेळेला मिळालेल्या पैशाचं महत्व नसतं, पण त्यावेळेला प्रेक्षकांनी केलेल्या कौतुकानं तो पुढचं आयुष्य सुकर आणि आरामात जगू शकतो. आपल्याकडे आपण असं म्हणतो की मराठी चित्रपट आता एका अशा अवस्थेत आहे की पुन्हा एकदा मराठी प्रेक्षक चित्रपटाकडे वळलेत. पुन्हा एकदा मल्टिप्लेक्समध्ये मराठी प्रेक्षकांची गर्दी आहे. हे जरी खरं असलं तरी सातत्यानं चांगलं काम आणि चांगले चित्रपट निर्माण करण्यासाठी एक प्रेक्षक वर्ग तयार होणं खूप महत्वाचं आहे. आणि आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव याचा एक हेतू प्रेक्षक घडवणं हा सुद्धा आहे. आपल्याकडे चित्रपटांकडे फक्त आपण एक मनोरंजनाचं साधन असल्यासारखं बघतो. आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये जसं वेगवेगळ्या देशातले सिनेमा, आज इथं इटालियन फिल्म, चेक फिल्म्स, या सगळ्या
वेगवेगळ्या देशातल्या सिनेमा तुमच्या समोर आणण्याचं एक महत्वाचं कारण हे आहे की आज प्रत्येक देशाचा त्यांचा सिनेमा त्यांच्या सामाजिक जाणीवांचा आणि वेगळा असला तरी सुद्धा मानवी नातेसंबंध हे जगात सगळीकडे सारखेच असतात आणि ते अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत पोचावेत, त्यांनी त्यांचा आनंद घ्यावा. आणि एकाच साच्यातले चित्रपट, एकाच देशातले चित्रपट सतत पाहून आपण आपलं मन बदलू शकत नाही, आपली इच्छा बदलू शकत नाही, आपली टेस्ट बदलू शकत नाही. अशा ज्या एका कचाट्यात सापडलेला प्रेक्षक आहे, त्या प्रेक्षकाचा दृष्टिकोन मोठा व्हावा, त्यानं वेगळं वेगळं पाहावं, हा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा सगळ्यात मोठा हेतू आहे. आणि ते जे कार्य आज मुकेश कणेरी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी इथं नाशिक शहरात केलंय, त्यातला खरंच आपण दाद द्यायला हवी. आणि ही दाद तेव्हाच पूर्ण होणार आहे जेव्हा अधिकाधिक संख्येने हे चित्रपट पाहिले जातील. आज 135 चित्रपट ह्या 4 दिवसात आज नाशिकच्या प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. खरं तर पर्वणीच म्हणायला हवी. 2 गोष्टी चित्रपट पाहण्याच्या मॅनर्स म्हणून सांगण्याची मला इच्छा आहे की आपल्याकडे काय होतं, सिनेमा सुरू झाल्यानंतर माणसं येत राहतात, मग त्यानं तो बसवणारा बॅटरी दाखवत बसवतो. ह्याच्यामध्ये बाकीच्या प्रेक्षकांचा रसभंग होतो. ते उशिरा येणाऱ्या प्रेक्षकाला जाणवलं पाहिजे. आणि त्यासाठी विनंती एवढीच आहे की चित्रपटाला वेळेवर यावं. आणि दुसरी एक सूचना अशी होती की चित्रपट चालू असताना टेलिफोन बंद ठेवावा, म्हणजे सायलेंट सुद्धा ठेवू नये, कारण त्याचा तो दिवा असतो, तोही प्रेक्षकांना दिसत राहतो. या 2 गोष्टी सांगण्याचं महत्वाचं कारण असं की आपल्याकडे काय होतं, आपण टीव्हीवरती खूप सिनेमा पाहत राहतो आणि टीव्हीवरती सिरियल पाहतो, मग तेवढ्यात फोन पण घेतो, आलेल्या पाहुण्यांनाही भेटतो, चहाही घेतो. असं एक घरी वेळ काढत मनोरंजन आपलं चाललेलं असतं. पण एकदा चित्रपटगृहात चित्रपट पाहायला आलेला प्रेक्षक जो आहे त्यानं मनापासून चित्रपटाचा आनंद घ्यावा, असं ह्या एकूण सगळ्या एक्सरसाइजचं महत्व आहे. आणि ते महत्व पूर्णपणे तुम्ही उपभोगावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. आज मी जसं म्हटलं तसं की आपल्याकडे तऱ्हेचे सिनेमा, नवीन विषयांचे सिनेमा आता निर्माण होत आहेत. पूर्वीसारखं साचेबद्ध आयुष्य आता कलाकारही जगू इच्छित नाहीयेत. आणि त्यांच्या ह्या सगळ्या प्रयत्नांना प्रेक्षकाश्रय आहे आणि राजाश्रय सुद्धा आहे. मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकाला आणि महाराष्ट्राला ह्याच्यापेक्षा उत्तम सुवर्ण काळ ह्या आधी होता, तो पुन्हा एकदा येणार आहे. आणि मी पुन्हा सांगतो की प्रेक्षकांची जबाबदारी प्रेक्षकांनी कधीही नाकारू नये. जसं कलाकार म्हणून मी माझी जबाबदारी नाकारत नाही की मी चांगलंच काम करत राहीन आणि माझ्या योगे जेवढं होईल तितकाच विचार देणारा, उपदेश देणारा, तितकाच अंतर्मुख करणारा सिनेमा मी सतत करत राहीन, अशी जी मी स्वतः शपथ घेतो तशीच शपथ खरं तर प्रेक्षकांनी घ्यायला हवी आहे. आणि ती अशा करता घ्यायला हवी आहे की आज जर उत्तम सिनेमा पुन्हा निर्माण व्हायचे असतील तर तुमची मदत त्यात तितकीच लागेल, हे तुम्ही जाणून घ्यायला हवं. आज या चित्रपट महोत्सवाच्या या एवढ्या दिमाखदार समारंभात माझा सत्कार करण्यात आला, त्यानं मला खरंच, मी आता खूप भारावून गेलोय. मी म्हटलं तसं की कलाकार पैशांचा भुका नसतो, त्याला प्रोत्साहनाची आणि कौतुकाची गरज असते. आणि आज माझं इथे झालेलं कौतुक मला एक वेगळी ऊर्जा देईल, मला एक वेगळा उत्साह देईल आणि मी अधिकाधिक चांगलं काम करेन अशी तुमच्यासमोर शपथ घेतो. आणि देव ह्या कार्यामध्ये मला मदत करेल अशी आशा व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. आज सर्व सत्कार मूर्तींचं पुन्हा एकदा अभिवादन करतो आणि छगनरावजींच्या आणि मुकेश कणेरी यांच्या या प्रयत्नाला असाच प्रतिसाद मिळत राहो, असेच उत्तमोत्तम चित्रपट इथे येत राहोत
आणि असाच हा चित्रपट महोत्सव अधिकाधिक यशाच्या उत्तुंग कीर्तीपर्यंत जावो अशी आशा व्यक्त करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.